Do you have to study the client before you start? करावंच लागतं है ना. ना? कारण मी ज्याच्यासाठी करतो, मी माझ्यासाठी करत नाहीये. खूप वेळा असं होतं की डिझायनर आर्किटेक्ट त्याच्यात हरवून जातात की मला काहीतरी वेगळं करायचंय, पुढचा काय वापरतोय काय नाही, त्याची अपेक्षा काय, त्याचं राहणीमान काय. त्यांनी 4 ठिकाणी गोष्टी बघितल्यात, फोटोज बघितल्यात, परंतु त्याला ते आवडेल का हे अँटिसिपेट करणं गरजेचं आहे. आमच्याकडे एक साधा प्रश्न असतो की तुम्ही कुठल्या सिरीज बघता. अच्छा. हां, म्हणजे त्याच्यावरनं त्याची थिंकिंग लक्षात येते. करेक्ट. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. मागे एका क्लायंटने मला बोलता बोलता सांगितलं, सर आपण एक सकाळी लवकर भेटत जाऊ किंवा संध्याकाळी भेटत जाऊ, दुपारी नको, तुम्ही दुपारी बोलवता. म्हटलं का नाही, दुपारी मी 2 तास अगदी झोपून जातो मस्त. त्याचं घर करताना आम्ही बघितलं की त्याच्या बेडरूममध्ये कुठलाही आवाज येणार नाही, डार्क पडदे असतील तर. पण कधीतरी असं झालंय म्हणजे एखादा असा किस्सा की तुम्ही खूप हौसेने एखादं क्रिएशन केलंय, तुम्ही सरप्राईज एलिमेंट टाकलाय त्याच्यात आणि बनून झालंय अँड द क्लायंट सेज मला नाही आवडलं. झालेलं आहे. म्हणजे माझे क्लायंट्स कसे आहेत की नंतर क्लायंट राहतच नाहीत. एक तर मित्र होतात, Yes. एक माझे क्लायंट होते ज्यांचं मी घर केलं होतं मीरा सोसायटीमध्ये. 10-12 वर्षानंतर परत ते मला आले, म्हटले आपण याला रिनोव्हेट करूत आता जरा थोडंसं. म्हणून आम्ही थोडं मॉडिफिकेशन करून चेंजेस करून घेतले. त्याच्या बेडरूमला त्याला काय आवडत नव्हतं. आम्ही खूप प्रयत्न केले, इथं हे करून घेऊ, तिथं हे करू, ते करू, काही जमत नव्हतं. त्या प्रोजेक्टवर जी मुलगी होती ती अगदी यंग होती, म्हणजे ती बोलता बोलता म्हणली, सर आपण ह्याला असं करू. म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी तो वाक्य पकडलं. तो म्हटलं मैं मॅडम के साथ बात करता और करता. एक 10-12 दिवसानंतर त्याचा फोन आला. तो फोन बघितल्यावर म्हटलं काय झालं, सर कब खाने को आते हो, क्या घर बनाया मेरा. पण मी हे विसरलो की 20 वर्षात त्याची चॉईस, त्याची लाईफस्टाईल बदललेली आहे. तिने एका झटक्यात तिने ते केलं. आय एम हॅपी. So having a good team also matters a lot.